नमस्कार. योग हा अनादी काळापासून भारतीयच काय तर सृष्टीच्या अगोदरपासून योग आहे अशी मान्यता आहे. त्याच्यासाठी याज्ञवल्क्य स्मृतीसुद्धा सांगितली जाते की हिरण्यगर्भो योगस्य प्रोक्ता नान्यः पुरातनः. अशा पद्धतीने हिरण्यगर्भ म्हणजे कोण तर हिरण्यगर्भ म्हणजे सवय शरीरी पुरुष म्हणजे देवात अन्य जो सांगितला जातो तो म्हणजे प्रथम पुरुष, सृष्टीचा प्रथम पुरुष ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे हिरण्यगर्भ. त्या हिरण्यगर्भापासून हा योग आपल्याला पाहायला मिळतो. हा योग म्हणजे नुसता आज आपण जो काही आसनांचा अभ्यासाद्वारे बघतो, प्राणायामाच्या माध्यमातून बघतो, तर हा न केवळ तेवढाच म्हणजे सीमित आहे, तर तो एक मानवाच्या उन्नतीचा एक उत्तम मार्ग आहे. योगः कर्मसु कौशलम असं भगवद्गीतेत भगवंत सांगतात. आणि योग हा शारीरिक आणि मानसिकतेच्या पलीकडे आहे. म्हणजे न केवळ शारीरिक मानसिकतेने तीसाठी असणारा अभ्यास तर आहेच, पण त्याचबरोबर माणसाचा उन्नतीचा मार्ग आहे की याचा अभ्यासाने मनुष्य एक योग्य गती आणि योग्य म्हणण्यापेक्षा एक उत्तम गती माणसाला प्राप्त होते. योग हा पतंजली योगसूत्रांमध्ये त्याच्या योगसाठी फक्त योगः समाधिः सच सार्वभौमचित्तस्य धर्मः असं व्यास महर्षी सांगतात. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध, योगश्चित्तवृत्ती निरोधः असं आपण म्हणू शकतो. म्हणजे तिथे सूत्र आहे आणि न केवळ त्या सूत्राच्या माध्यमातून साक्षात साध्य काय ते सांगितलं. योग आणि काय साध्य होतं म्हणजे साध्य म्हणजेच योग आहे, नक्की साधन योग आहे. पण अष्टांग पुढेच योगसूत्रांमध्ये साधनपदामध्ये पतंजली सांगतात की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अशा पद्धतीने तो जो योग सांगितला गेलेला आहे तर तो योग समाधी रूपी योग जो साध्य आहे तर त्याच्या ज्या साधनाच्या माध्यमातून तो जाणला जातो त्याला पण योग अशी संज्ञा आहे, म्हणजे नाव दिलं गेलेलं आहे. म्हणजे काय तर शास्त्रामध्ये एक अंगी भाव असतो, तर त्या अंगी भावाला योग जसं समाधीला योग असं संबोधलं जातं त्याचप्रमाणे जे काही आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान इत्यादी जे त्याचे अंग आहेत तर त्यांना सुद्धा आपण योग या पदाने सांगतो. आणि आता तो योग साध्य करण्यासाठी हठयोगाचा अभ्यास म्हणजे त्याच्यानंतर पतंजलीनंतर काही ग्रंथांचं निरूपण आपल्याला दिसतं किंवा उपनिषदांमध्ये पण योग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो की तो योग कसा आहे काय आहे त्याच्याबद्दल पाहायला मिळतं. त्याचबरोबर तो योग प्राप्त करण्यासाठी हा मार्ग आहे. हे 8 अंग त्यामध्ये सांगितले गेले आहे. यमनियमांचं पालन करता करता आसनांचा अभ्यास करावा, प्राणायाम साधावा आणि प्राणायामानंतर प्राणायामाचं फळ आहे ततः क्षीयते प्रकाशावरणम आणि धारणासुच योग्यता मनसः. अशा पद्धतीने प्राणायामाच्या माध्यमातून मनाला तयार करते प्राणायाम आणि धारणेसाठी, आणि धारणेनंतर ध्यान आणि ध्यानोत्तरम समाधी अशा पद्धतीने तो क्रम आहे. नमस्कार.